आज आता आपण अल्फा अमायनो ऍसिड डिस्कशन्स करणार आहोत। याआधी आपण प्रोटीनचं इंट्रोडक्शन्स पाहिलेलं आहे। आपण प्रोटीन्स समजून घेण्याच्या आधी आपण अल्फा अमायनो ऍसिड आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे, कारण प्रोटीन्स हा बायोपॉलिमर्स असतो कोणाचा, अल्फा अमायनो ऍसिडचा। मग आता आपण अल्फा अमायनो ऍसिड्स मध्ये डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स, नॉमेनक्लेचर, झ्विटर आयन्स हे पार्ट क्लिअर करणार आहोत। तर सुरुवातीला आपण अल्फा अमायनो ऍसिडची डेफिनेशन्स करू। यांचं नावच सांगते की अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे अल्फा कार्बन ॲटमला अमायनो ग्रुप असेल ऍसिड मध्ये, आहे की नाही? बघायचं नावच सांगते अल्फा अमायनो ऍसिड। अल्फा पोझिशन्सला कोणता ग्रुप असेल? अमायनो ग्रुप असेल कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये। मग आता कोणताही कार्बोक्सिलिक ऍसिड जर घेतला तर त्यामधला जर आपण अल्फा हायड्रोजन रिप्लेस केला, अल्फा हायड्रोजन जर रिप्लेस केला कशाला? अमायनो ग्रुपनं, तर तयार होणारा जो कंपाऊंड असतो त्याला आपण अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो। आणि म्हणून अल्फा अमायनो ऍसिडची डेफिनेशन्स काय करायची आहे? दे आर अमायनो डेरिव्हेटिव्हज। अल्फा अमायनो ऍसिड्स काय असतील? अल्फा अमायनो ऍसिड्स आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। या कार्बोक्सिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्हज असतील obtained by replacing alpha hydrogen atom by amino group called as alpha amino acid। बघा डेफिनेशन्स पाठ करायची नाही, याच्या नावातच आहे अल्फा अमायनो ऍसिड हे डेरिव्हेटिव्हज आहेत कुणाचे? कार्बोक्सिलिक ऍसिडचे, obtained by replacing alpha hydrogen atom of carboxylic group by amino group। एक्झाम्पल मध्ये आपण ग्लायसिन, ॲलेनिन, आता कोणताही अल्फा अमायनो ऍसिड असेल तर त्यामध्ये हे स्केलेटन फिक्स आहे। बघा हा पार्ट फिक्स आहे, कोणताही अल्फा अमायनो ऍसिड असेल तर लक्षात ठेवायचं आहे। तर या अल्फा पोझिशन्सला NH2 ग्रुप आहेच, आहे की नाही? पण इथे जे एक R ग्रुप असेल, काय असेल? हा R ग्रुप चेंज झाला की अल्फा अमायनो ऍसिड चेंज होत असते। त्याच्यामुळं अल्फा अमायनो ऍसिडचं रिप्रेझेंटेशन्स आपण या प्रकारचं करू। बस हा R ग्रुप चेंज झाला की फॉर्म्युला बदलला। जसं हे ग्लायसिन आहे, तर या ग्लायसिन मध्ये R काय आहे? आपला हायड्रोजन आहे। जसं मी पहिले जे ग्लायसिन काढतो, बघा ग्लायसिन आपण जे एक्झाम्पल घेऊ अल्फा अमायनो ऍसिडचं, तर या R च्या जागी जर आपण कोणता ग्रुप आणला? हायड्रोजन आणला, आहे की नाही? तर हा झाला आता ग्लायसिन। तर हा ग्लायसिन सर्वात सिम्पलेस्ट अल्फा अमायनो ऍसिड आहे। तुम्हाला जर विचारलं गेलं असेल की विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पलेस्ट अल्फा अमायनो ऍसिड, तर तो ग्लायसिन आहे। हा ग्लायसिन असा आहे की ज्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम नाहीये, म्हणजे तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे। याच्यामधला कार्बन ॲटम असिमेट्रिकल नाही म्हणून तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे। सेकंड एक्झाम्पल आपण ॲलेनिन सांगितलं। ॲलेनिन मध्ये R काय आहे? मिथिल ग्रुप आहे। बघा मी जर इथे ॲलेनिनचं एक्झाम्पल काढतो म्हटलं तर मला इथे फक्त मिथिल ग्रुप आणावं लागेल। बेसिक स्केलेटन फिक्स आहे, NH2CH COOH हा अल्फा कार्बन आहे। या अल्फा कार्बनला बस आता मला CH3 ग्रुप नवीन आणावा लागेल, तर हा झाला ॲलेनिन। तर अशा प्रकारे हे अल्फा अमायनो ऍसिड फक्त या अल्किल ग्रुपनं डिफर असतात। बाकी अल्फा पोझिशन्सला NH2 ग्रुप असतो आणि COOH ग्रुप असतो। त्याच्यामुळं हे अल्फा अमायनो ऍसिड हे डेरिव्हेटिव्हज असतात कार्बोक्सिलिक ऍसिडचे, जे अल्फा पोझिशनवरचा हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर, अल्फा पोझिशनवरचा हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर अमायनो ग्रुपनं, कशानं? अमायनो ग्रुपनं ते तयार होत असतात। म्हणून यांना आपण अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो। आणि जेवढे काही अल्फा अमायनो ऍसिड आपण स्टडी करणार आहोत तर त्यांच्यामध्ये हे स्केलेटन फिक्स राहणार आहे। आणि म्हणून रिप्रेझेंटेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड आपण या प्रकारे करणार आहोत। R बदलला की अल्फा अमायनो ऍसिड बदलत असते, आहे की नाही? आणि मी तुम्हाला सांगितलंय तर सर्वात सिम्पलेस्ट अल्फा अमायनो ऍसिड कोणता आहे? ग्लायसिन, ज्याचा R हा H आहे। आणि हा ग्लायसिन ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम नाही। बाकीचा कोणताही अल्फा अमायनो ऍसिड घ्या, त्यांच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम असतो, म्हणजे ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात। म्हणजे NH2 ग्रुप असतेच, H असणारच आहे, COOH ग्रुप असणार आहे, फक्त हा R बदलतो। त्याच्यामुळे या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप किंवा ॲटम अटॅच असतात, त्याला आपण कायरल कार्बन किंवा असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणत असतो। आणि म्हणून
बाकीचे जेवढेही अल्फा अमायनो ऍसिड असतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, कारण त्यांच्यामध्ये अल्फा कार्बन हा कायरल कार्बन ऍटम असतो, असिमेट्रिकल कार्बन ऍटम असतो. क्लिअर झालं? तर आता आपण यांचं क्लासिफिकेशन समजून घेऊ. हे झाली यांची डेफिनेशन. तर क्लासिफिकेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड आपण 2 क्रायटेरियावर करणार आहोत. एक अल्फा अमायनो ऍसिडचं जे नेचर असते. आता नेचर कशावरून ठरवणार आहोत? आपल्याला माहिती आहे की अल्फा अमायनो ऍसिड म्हटलं की एवढा पार्ट कॉमन असतो. ह्या अल्फा कार्बनला काय अटॅच असते? NH2 ग्रुप असतो, आहे की नाही? आणि इथे R हा फक्त चेंज असतो. आता अल्फा अमायनो ऍसिड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहे आणि एक बेसिक फंक्शनल ग्रुप आहे. तर हे या अल्फा अमायनो ऍसिडचं नेचर डिसाईड करत असते. तर या R मध्ये जर एखादा NH2 ग्रुप वाढला किंवा COOH ग्रुप जर वाढला तर त्याच्यावर यांचं नेचर डिपेंड होते. म्हणून अल्फा अमायनो ऍसिड आपण नेचरच्या बेसिसवर 3 प्रकारात क्लासिफाईड करणार आहोत. न्यूट्रल, ऍसिडिक आणि बेसिक. आणि दुसरा एक क्रायटेरिया आहे ज्यांच्या बेसिसवर आपण अल्फा अमायनो ऍसिडला क्लासिफाईड करणार आहोत, ते आहे सिंथेसिस इन बॉडी ऑर नॉट. म्हणजे अल्फा अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतात किंवा आपल्याला बॉडीमध्ये ते तयार होत नाहीत. एक्सटर्नली आपल्याला आपल्या डाईटमधून घ्यावं लागते. तर त्या बेसिसवर आपण 2 प्रकार पाडणार आहोत, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे ज्याची गरज आहे आपल्याला, आपली बॉडी ते सिंथेसाइज नाही करत. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी सिंथेसाइज होतात, त्याची आपल्याला गरज नसते, त्याला आपण नॉन इसेन्शियल म्हणणार आहोत. क्लिअर आहे? तर जो पहिला क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो समजून घेऊन राहिलो आपण. कशाच्या बेसिसवर? नेचरच्या बेसिसवर. आपण न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड कशाला म्हणणार आहोत? तर न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड मध्ये काय असते? इक्वल नंबर ऑफ COOH आणि NH2 ग्रुप असते, है की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं तर मॅक्झिमम अल्फा अमायनो ऍसिड न्यूट्रल आहे. एक ग्लायसिन घेतला आपण, सर्वात सिम्पलेस्ट अल्फा अमायनो ऍसिड, ज्यांच्यामध्ये एक NH2 ग्रुप असते अल्फा कार्बन आयटम मध्ये आणि एकच COOH ग्रुप असतो. त्याच्यामुळं ग्लायसिन हे कोणत्या कशाचं एक्झाम्पल आहे? न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड. इट कंटेन इक्वल नंबर ऑफ NH2 अँड COOH ग्रुप, है की नाही? म्हणून द अल्फा अमायनो ऍसिड विच कंटेन इक्वल नंबर ऑफ COOH ग्रुप अँड NH2 ग्रुप आर कॉल्ड एज न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड. एक्झाम्पल मध्ये आपण ग्लायसिन घेतलाय. सेकंड तुम्ही ॲलेनिन घेऊ शकता. ॲलेनिनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती करून घ्यायचा आहे. सेकंड नंबर वाला अल्फा अमायनो ऍसिड, ज्यांच्यामध्ये आता इथे हायड्रोजनच्या ऐवजी एक अल्किल ग्रुप येईल, मिथिल ग्रुप. बाकी हा COOH ग्रुप फिक्स आहे. यांच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ NH2 आणि COOH ग्रुप आहे आणि म्हणून हे न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड आहे. तर मॅक्सिमम न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड आहेत, है की नाही? तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त ऍसिडिक आणि बेसिक अल्फा अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे, जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जात असतात. तर त्याच्यामुळे आपण पहिला न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड समजून घेतला. आता आपण सेकंड मध्ये ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड समजून. कोणता? ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड. काय होईल? डेफिनेशन्स मध्ये काय फरक होणार आहे की नाही? आता हा COOH ग्रुप मोर होणार आहे आणि म्हणून डेफिनेशन मध्ये थोडा फरक करू आपण, है ना? दी अल्फा अमायनो ऍसिड विच कंटेन मोर नंबर ऑफ, काय दिसत होता? मोर नंबर ऑफ COOH ग्रुप, म्हणजे ऍसिडिक ग्रुप मोर असते, मोर नंबर ऑफ COOH ग्रुप दॅन NH2 ग्रुप, बेसिक ग्रुप पेक्षा, म्हणजे NH2 ग्रुप पेक्षा. ठीक आहे? तर दे आर कॉल्ड एज ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड. तर ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आता कोणताही अल्फा अमायनो ऍसिड म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलंय की हे स्केलेटन फिक्स असते. कोणताही अल्फा अमायनो ऍसिड असेल तर हा पार्ट फिक्स आहे की नाही? बस आता याला जो पार्ट अटॅच होत असतो हा वाला, तर यांच्यामध्ये COOH ग्रुप असेल, या R पार्ट मध्ये COOH ग्रुप असेल, त्याच्यामुळे तो ऍसिडिक आहे. त्याच्यामुळे ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिडचं जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर इथे आपण CH2 आणि याला जर COOH, म्हणजे 2 COOH आहे आणि एक NH2 आहे. याचं एक्झाम्पल, या एक्झाम्पलचं नाव आहे
ग्लुटॅनिक ऍसिड, काय म्हणतो आपण याला, ग्लुटॅनिक ऍसिड, हे ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिडचं एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये आर ग्रुप तुमच्या लक्षात आला असेल तर हा पार्ट आहे की नाही. याला तुम्ही असं लिहा किंवा तुम्ही असंही लिहिलं असतं तरी चाललं असतं याला. क्लिअर आहे. हा जो आर पार्ट आहे तो असंही लिहिलं असतं तरी चाललं असतं, CH2/2 COOH. हा झाला तुमचा ग्लुटॅनिक ऍसिड. हा ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिडचं एक एक्झाम्पल आहे. असंच आपण एक सेकंड एक्झाम्पल ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिडचं लक्षात ठेवायचं आहे. अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे हा स्केलेटल पार्ट फिक्स आहे, हा पार्ट तर चेंज होणारच नाही, बरोबर आहे की नाही. बस हा आर पार्ट चेंज होत असतो. इथे जर आता CH2 COOH आला बघा, इथे CH2/2 होतं ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये, आणि हेच एक्झाम्पल आहे एस्पार्टिक ऍसिड. कोणता आहे, एस्पार्टिक ऍसिड. तर हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. कशाचे, ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड. काय असते ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे विच कंटेन मोर नंबर ऑफ COOH ग्रुप, ज्यांच्यामध्ये COOH ग्रुप मोर नंबर मध्ये आहे. COOH ग्रुप मोर नंबर मध्ये आहे कोणापेक्षा, NH2 ग्रुप पेक्षा. तर त्यांना आपण काय म्हणत असतो, ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड. तर ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड मध्ये दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, एक ग्लुटॅमिक ऍसिड आणि एस्पार्टिक ऍसिड. आता याच्या नावातच ऍसिड असल्यामुळं हे एक्झाम्पल पाठ करून ठेवण्याची गरज नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर विचारलं गेलं की यापैकी कोणता ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड आहे, एक ग्लुटॅमिक ऍसिड आणि दुसरा एस्पार्टिक ऍसिड, हे आपल्याला क्लिअर आन्सर देता येईल. फक्त आपल्याला बेसिक अल्फा अमायनो ऍसिड लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे न्यूट्रल मग उरलेले आपल्याला एक्झॅक्टली सांगता येईल. म्हणून आता जो थर्ड टाइप आहे की नाही, तो आपल्याला महत्वाचा आहे. कोणता, बेसिक, ज्याचे एक्झाम्पल आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे, बरोबर आहे. सेम डेफिनेशन्स तयार होईल, डेफिनेशन ही पाठ करायची गरज नाही. म्हणजे थर्ड टाइप मध्ये आपण कोणता पाहणार आहोत, बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. काय असेल बेसिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे the alpha amino acid which contain more number of कोणते ग्रुप मोर असतील त्यांच्यामध्ये, NH2 ग्रुप म्हणजे बेसिक ग्रुप, मोर नंबर ऑफ NH2 ग्रुप दॅन COOH ग्रुप. कोणत्या ग्रुप पेक्षा, ऍसिडिक COOH ग्रुप पेक्षा. तर दे आर कॉल्ड एज बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. तर बेसिक अल्फा अमायनो ऍसिडचे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. त्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला काहीच पाठ करायची गरज नाही. पहिलं लायसिन, कोणतं लक्षात ठेवायचं आहे, लायसिन. सेकंड एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ते आहे अर्जिनिन. कोणतं आहे, अर्जिनिन. आणि थर्ड जे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे ते आहे हिस्टिडीन. कोणतं आहे, हिस्टिडीन. तर हे जे एक्झाम्पल आहे हे 3 एक्झाम्पल तुम्हाला बेसिक अल्फा अमायनो ऍसिडचे लक्षात ठेवायचे आहे. आता यांच्यामध्ये बेसिक स्केलेटन फिक्स आहे, म्हणजे तुम्ही कोणताही अल्फा अमायनो ऍसिड काढला तर यामधला हा पोर्शन फिक्स आहे, NH2 COOH. बस तुम्हाला आता फक्त इथे R ग्रुप जो येणार आहे, हा R ग्रुप हा फक्त लक्षात ठेवायचा आहे. तर लायसिन मध्ये R ग्रुप कोणता असतो माहिती आहे का, CH2/4 NH2 आहे की नाही, हा ग्रुप असतो. बघा लक्षात ठेवायचा आहे CH2/4. मग आता या R च्या जागी मी काय आणणार आहोत, हा CH2/4 NH2. बघा इथे हा झाला लायसिनचा एक्झाम्पल. लायसिन मध्ये काय राहणार आहे, हा NH2 ग्रुप आणि हा NH2 ग्रुप, म्हणजे इथे NH2 ग्रुप मोर आहे कोणापेक्षा, COOH ग्रुप पेक्षा. म्हणून लायसिन हे बेसिक अल्फा अमायनो ऍसिड आहे. कोणता आहे, बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. आता अर्जिनिन मध्ये याच प्रकारे राहणार आहे. बघा हा CH COOH आणि अल्फा पोझिशन्सला NH2 ग्रुप राहील. बस या पोझिशन्सला आता फक्त आपला हा अर्जिनिन मधला पार्ट चेंज होईल. तर इथे काय राहणार आहे अर्जिनिन मध्ये, NH2. बघा NH2 डबल बॉन्ड पॉझिटिव्ह, C NH2. बघा लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे कशा प्रकारचा पार्ट आहे म्हणून, NH. तर हा पार्ट तुमचा अर्जिनिन मध्ये आहे की नाही, R पार्ट. आता याच्यामध्ये एक CH2/2 असते, NH आहे आणि इथे कार्बनला अटॅच आहे तो.
दॅट इज CH2/3 असा हा R पार्ट आहे त्याच्यामध्ये अर्झेनिन मध्ये. तर इथे बघा या अर्झेनिन मध्ये सुद्धा NH2 आहे आणि COOH एकच आहे. म्हणून अर्झेनिन सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. तसंच हिस्टिडीन माहिती आहे तुम्हाला. आपण जे DNA RNA क्रोमोझोम मध्ये स्टडी करत असतो तिथे सांगत असतो की हिस्टिडीन प्रोटीन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हिस्टिडीन नावाचा अल्फा अमायनो ऍसिड असते, म्हणून त्याला आपण हिस्टिडीन टाईपचं प्रोटीन आहे असं म्हणत असतो. तर हिस्टिडीनही असंच कंपाऊंड आहे ज्यांच्यामध्ये CH डबल बॉन्ड NH, त्याच्यानंतर N डबल बॉन्ड CH, इथे सुद्धा NH CH असा पार्ट आहे हा हिस्टिडीन. म्हणजे R पार्ट आपल्याला फक्त लक्षात ठेवायचा आहे C आणि इथे काय राहणार आहे CH. तर हा R पार्ट इथे लागणार आहे अल्फा अमायनो ऍसिडच्या जागी. तर याला आपण हिस्टिडीन म्हणत असतो. तर हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. लायसिन, अर्झेनिन आणि हिस्टिडीन हे बेसिक अल्फा अमायनो ऍसिड आहे. बाकी उरलेले न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड आणि ऍसिडिक तर माहितीच आहे तुम्हाला, ग्लुटॅमिक आणि ऍस्पार्टिक. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्हवर जर आपल्याला कोणत्या टाईपचा अमायनो ऍसिड ऍसिडिक आहे, बेसिक आहे किंवा न्यूट्रल आहे याच्यावर एक्झाम्पल जर समजून घ्यायचे असेल तर बस हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. लायसिन, अर्झेनिन आणि हिस्टिडीन हे 3 बेसिक आहेत, म्हणजे यांच्यामध्ये मोर नंबर ऑफ NH2 ग्रुप आहे ऍज कम्पेअर टू COOH ग्रुप, म्हणून यांना आपण बेसिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो. बाकी उरलेले 2 ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड नाव असल्यामुळे ते ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड लक्षात ठेवणं सोपं आहे. आणि हे 3 सोडले तर बाकी मग आपण न्यूट्रल कॅटेगरीमध्ये घेणार आहोत. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे हे पहिलं क्लासिफिकेशन होतं, आपण त्यांच्या नेचरच्या बेसिसवर केलं आणि नेचर त्यांच्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुपवर डिसाईड आहे की नंबर ऑफ COOH आणि NH2 ग्रुप किती आहे, ऍसिडिक बेसिक ग्रुप त्यांच्यामध्ये किती आहे, तर त्याच्यावर त्यांचं नेचर डिसाईड होत असते. क्लिअर आहे? एकदम सिंपल होतं हे क्लासिफिकेशन. आता आपण याच्यातलं सेकंड क्लासिफिकेशन समजून घेऊ, इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. म्हणजे जे अल्फा अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात किंवा आपल्याला एक्सटर्नली आपल्या डाईटमधून घ्यावं लागते, त्यांच्या बेसिसवर आपण त्यांना इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करणार. आता इसेन्शियलचा अर्थच काय होते त्याचं नावच सांगते की जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, ज्याला आपल्याला आपल्या डाईटमधून घ्यावं लागणार आहे, ते इसेन्शियल आहे की नाही. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे काय? जे ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये तयार होतात त्याला आपल्याला एक्सटर्नली डाईटमधून घ्यावं लागणार नाही, त्याला आपण नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड असं कॅटेगराईज केलेलं आहे. तर बघा, तर सुरुवातीला आपण इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड कशाला म्हणतो है ना? दी अल्फा अमायनो ऍसिड्स विच कॅनॉट सिंथेसाइज इन अवर बॉडी, जे आपल्या बॉडीमध्ये काय होणार नाही, सिंथेसाइज होणार नाही, विच कॅनॉट सिंथेसाइज इन अवर बॉडी, आणि दॅट इज दे सप्लाइड थ्रू अवर डाईट. ते आपल्याला सप्लाय केलं जात असते आपल्या डाईटमधून, आपण जे फूड मटेरियल खातो त्याच्यामधून ते आपल्याला मिळतात अल्फा अमायनो ऍसिड. तर त्यांना आपण इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो. तर असे बरेचसे एक्झाम्पल आहेत इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिडचे. त्यामध्ये लायसिन, व्हॅलिन हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. तर आता लायसिन म्हटलं की R ग्रुप आपला कोणता होता? NH2 CH2/4, थोडं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हॅलिन म्हटलं तर आपला R ग्रुप कोणता आहे? CH3/2 CH, हे व्हॅलिन आहे. म्हणजे आता मी जर इथे बेसिक स्केलेटन मांडलं असतं इथे, तर अशा प्रकारे हा तुमचा अल्फा पोझिशन्सला NH2 ग्रुप आणि COOH ग्रुप लिहिला असेल. या अल्फा पोझिशन्सला आपल्याला R ग्रुप लावायचा आहे. हा R ग्रुप जर मी कोणता घेतला असता, CH2/4 NH2 घेतला असता तर हे झालं असतं लायसिन. कोणतं झालं असतं? लायसिन. आणि हा व्हॅलिन जर घ्यायचा असता तर मग बेसिक स्केलेटन फिक्स आहे, हे मला आपलं बेसिक स्केलेटन फिक्स आहे. हा अल्फा पोझिशन्स, आणि या अल्फा पोझिशन्सला R ग्रुप आता मी कोणता ग्रुप लावला असता? आयसोप्रोपिल ग्रुप. कोणता ग्रुप आहे हा? आयसोप्रोपिल ग्रुप म्हणतो आपण. इथे तुम्ही अशा प्रकारे हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे की नाही, R ग्रुप जर लावला तर तो कोणता झाला तुमचा? व्हॅलिन. तर हे लायसिन, व्हॅलिन हे इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड आहे. हे आपली बॉडी तयार नाही करत, हे आपल्याला एक्सटर्नली डाईटमधून सप्लाय होत असते. जे फूड मटेरियल खातो आपण त्यांच्यामधून सप्लाय होत असते.
म्हणून आपण यांना इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड म्हणतो. असेच आता आपल्याला नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड पाहिजे. कोणते? नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड. तर आपल्याला थोडंसं डेफिनेशन्स मध्ये फरक करावा लागेल. बघा सेकंड आपण काय पाहणार आहोत? नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड, द अल्फा अमायनो ऍसिड विच कॅन बी सिंथेसाइज, है ना, विच कॅन बी सिंथेसाइज इन बॉडी, जे आपल्या बॉडीमध्ये काय होतात? सिंथेसाइज होत असतात, है की नाही? आर कॉल्ड इसेन्शियल, नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड. त्याला आपण नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड, जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात, ज्याला एक्सटर्नली घेण्याची गरज नाही डाईट मधून, त्याला आपण काय म्हणू? नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड. तर नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिडचे जर एक्झाम्पल घेतले आपण, तर एक ग्लुटॅमिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. तर ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये तुम्हाला माहिती आहे की बेसिकली हा जो CH2/2 आहे की नाही, याला COOH हा R पार्ट आहे की नाही. आणि दुसरा कोणता आहे? एक्झाम्पल घेऊ आपण इसेन्शियल, नॉन इसेन्शियल मध्ये सेरीन. कोणता आहे? सेरीन मध्ये OH CH2 ग्रुप असतो. बघा बेसिक स्केलेटन फिक्स आहे ना. हे बेसिक स्केलेटन म्हणजेच अल्फा अमायनो ग्रुप्स, कार्बोक्सिलिक ऍसिड हे फिक्स आहे. इथे R ग्रुप चेंज झाला. R ग्रुप जर आपला कोणता आला? हवा, म्हणजे CH2/2 COOH ग्रुप जर आला असेल, है ना, तर तो झाला तुमचा कोणता? ग्लुटॅमिक ऍसिड. आणि ह्या जागी जर आता R च्या जागी जर आपण काय आणला असता? CH2OH, तर हा झाला असता सेरीन. तर असे जे अल्फा अमायनो ऍसिड आहेत जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, त्याला एक्सटर्नली डाईट मधून घेण्याची गरज नाहीये, अशा अल्फा अमायनो ऍसिडला आपण नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड या कॅटेगरीमध्ये काय करणार आहोत? कॅटेगराइज करणार आहोत. क्लिअर झालं? तर सुरुवातीचं क्लासिफिकेशन आपण नेचरच्या बेसिसवर केलं. नेचरमध्ये आपण ठरवलं की त्यांच्यामध्ये बेसिक NH2 ग्रुप किती आहेत आणि किती ऍसिडिक ग्रुप आहे, यांच्या बेसिसवर ठरवलं. आणि दुसरं जे क्लासिफिकेशन ठरवलं आपण ते सिंथेसिस इन अवर बॉडी ऑर नॉट, यांच्या बेसिसवर ठरवलेलं आहे. क्लिअर झालं? हे झालं क्लासिफिकेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण D and L नॉमेनक्लेचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड, हे पाहणार आहोत. आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. D and L नॉमेनक्लेचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड स्टडी करू. बघा पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? D and L नॉमेनक्लेचर ऑफ अमायनो ऍसिड. कोणाचं? अल्फा अमायनो ऍसिड. या अल्फा अमायनो ऍसिडचं आपण D आणि L नॉमेनक्लेचर स्टडी करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कोणताही अल्फा अमायनो ऍसिड जर आपण काढला अशा प्रकारे, हा वाला है ना, तर यांच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप असतात, है ना. एक तुमचा कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप आहे. मी कोणताही अल्फा अमायनो ऍसिड जर काढला तर त्याच्यामध्ये हा R चेंज असेल, हे माहिती आहे सर्वांना, बरोबर आहे. आता ज्या अल्फा अमायनो ऍसिडचा आपण स्टडी करत असतो त्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. दोन फंक्शनल ग्रुप कोण आहे? एक कार्बोक्सिलिक म्हणजे हा ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहे. हा कोणता आहे? ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहे. आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे जो NH2 ग्रुप, ज्याला आपण अमायनो ग्रुप म्हणत असतो, हा बेसिक फंक्शनल ग्रुप आहे. आणि कोणताही अल्फा अमायनो ऍसिड असेल तर हा अल्फा कार्बन आयटम असिमेट्रिकल कार्बन आयटम असतो त्याच्यामध्ये, म्हणजेच कायरल कार्बन आयटम असतो, ज्याला चारही व्हॅलन्सी वेगवेगळ्या ऍटम किंवा ग्रुपनं अटॅच असतात, एक्सेप्ट ग्लायसिन सोडून. आता आपण नेमकं कोणत्या अल्फा अमायनो ऍसिडला D टाईपचा अल्फा अमायनो ऍसिड म्हणणार आहोत आणि कोणत्या अल्फा अमायनो ऍसिडला L टाईपचा अल्फा अमायनो ऍसिड म्हणणार आहोत ते पाहणार आहोत. तर बघा हा जो कायरल कार्बन आयटम असतो, ज्याला आपला काय अटॅच आहे? NH2 ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे की. हा अल्फा कार्बन आयटम जो आहे, ज्याला NH2 ग्रुप जर कोणत्या साइडनं अटॅच असेल, या कायरल कार्बनला लेफ्ट साइडनं अटॅच असेल, काय असेल? लेफ्ट साइडनं अटॅच असेल, तर त्याला आपण कॅपिटल L अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो. काय म्हणत असतो? कॅपिटल L अल्फा अमायनो ऍसिड.
ठीक आहे. आणि याचाच जरा मी काय केलं, एक मिरर इमेज ड्रॉ केला. थोडंसं मी लिहिता गेला असं लिहिलं तरी चालेल, आहे की नाही, ऍसिडला COOH. आणि यांची जर आपण मिरर इमेज ड्रॉ केली तर मिरर इमेज एक्झॅक्टली आपल्याला अशीच भेटेल. आता हा फक्त ग्रुप या साईडनं आलेला दिसेल COOH, आहे की नाही, याची मिरर इमेज. हा NH2 ग्रुप या साईडने गेलेला दिसेल R ॲज इट इज, आणि हा H अशा प्रकारे. तर आता हा असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे. बघा, हा कंपाऊंड या कंपाऊंडचा एक्झॅक्टली मिरर इमेज आहे. आता काय झालंय की हा जो कायरल कार्बन आयटम आहे, या कायरल कार्बन आयटम मध्ये हा NH2 ग्रुप कोणत्या साईडनं आला आता, राईट साईडनं आला. कोणत्या साईडनं आला, राईट साईड. म्हणून याच्या नावाच्या समोर आपण काय लिहिणार आहोत, D अल्फा अमायनो ऍसिड. काय म्हणणार आहोत, D अल्फा अमायनो ऍसिड. तर एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जे प्रोटीन स्टडी करत असतो, काय करत असतो, प्रोटीन, आहे ना. तर प्रोटीनचं जेव्हा हायड्रोलिसिस करत असतो तर यापैकी एक्झॅक्टली कोणत्या अल्फा अमायनो ऍसिड पासून प्रोटीन बनलेलं असते, L किंवा D पासून, कोणत्यापासून बनलेला असतो, L अल्फा अमायनो ऍसिड. बघा, लक्षात ठेवायचं आहे, L अल्फा अमायनो ऍसिड. तर L अल्फा अमायनो ऍसिड पासून हा प्रोटीन्स बनलेला असते. ऍक्च्युअली प्रोटीन्स हा कोणाचा पॉलिमर्स आहे, या L टाईपच्या अल्फा अमायनो ऍसिडचा पॉलिमर्स आहे. D टाईपच्या अल्फा अमायनो ऍसिड पासून नॅचरली जेवढेही प्रोटीन्स तयार होत असतात तर ते प्रोटीन्स हे L टाईपच्या अल्फा अमायनो ऍसिड पासून तयार होत असतात, आहे की नाही. म्हणजे ज्यांच्यामध्ये NH2 ग्रुप हा कोणत्या साईडनं असेल, लेफ्ट साईडनं असेल टू द कायरल कार्बन आयटम्स. क्लिअर आहे? क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते, की D अँड L नॉमेनक्लेचर आपल्याला कशासाठी माहिती पाहिजे, कारण आपण माहिती आहे की प्रोटीनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर अल्फा अमायनो ऍसिड तयार होत असते. तर नेमकं तो D टाईपचा अल्फा अमायनो ऍसिड आहे का L टाईपचा अल्फा अमायनो ऍसिड आहे. तर प्रोटीन हा जो पॉलिमर आहे हा कोणापासून बनलेला आहे, L टाईपच्या अल्फा अमायनो ऍसिड पासून बनलेला आहे. आणि आपण L टाईपचा अल्फा अमायनो ऍसिड कोणाला म्हणत असतो, ज्या वेळेस या कायरल कार्बन आयटमवर NH2 ग्रुप लेफ्ट साईडने येत असेल त्याला आपण काय म्हणत असतो, L अल्फा अमायनो ऍसिड. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, ऑल नॅचरली ऑकरिंग प्रोटीन्स कंटेन L टाईप ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. कोणतेही नॅचरली ऑकरिंग प्रोटीन जेवढे असतील ते यांच्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या टाईपचे अल्फा अमायनो ऍसिड असतात, L अल्फा अमायनो ऍसिड. क्लिअर झालं.